कडक उन्हाळा जाणवू लागला असून पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। कराड तालुक्यातील 42 गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला असून 25 गावे पाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले आहेत। जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी ठेकेदारांचा हलगर्जीपणा दिसत असल्याने आमदार डॉक्टर अतुल भोसले आता थेट कारवाईची मागणी केली आहे। जवळजवळ 42 गावं टंचाईच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधली 21, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली 21, सद्यस्थितीमध्ये टंचाई घोषित केलेली 25 गावं आहेत। असं निदर्शनास आलेलं आहे की काही ठराविक ठेकेदार खूप मोठ्या प्रमाणावर कामं घेतात आणि कामं घेतल्यावर ती कामच पूर्ण करत नाही। अशा ठेकेदारांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देखील त्या विभागाला दिलेल्या आहेत। 5 तारखेला जिल्ह्याची टंचाईची बैठक होणार आहे आणि पालकमंत्र्यांसमोर आम्ही हे मांडणार आहे की ज्या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण होत नाही त्या ठिकाणी ठेकेदारावर कडक कारवाई करा। ठेकेदारांची गय केली जाणार नाही, कारण 1.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला योजना पूर्ण करायला दिला असेल आणि 3-3 वर्ष योजना पूर्ण होत नसेल तर तुमच्या हलगर्जीपणामुळे लोकांचं नुकसान होतंय आणि त्यामुळे हे खपवलं जाणार नाही। याच्यावर सक्त कारवाई केली जाईल। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।